हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. फायनली ग्रुप बी प्रिलिम एक्झाम झालेली आहे आणि आता त्या पेपरमधला जो काही इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे 15 प्रश्नाचा तो आपण डिस्कस करूया. आता इथं पेपरमध्ये क्वेश्चन पॅटर्न, डिफिकल्टी लेवल किंवा काय इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल. आता आपण फक्त काय करू, त्याचे उत्तर जेणेकरून तुम्हाला टेंटेटिव्ह स्कोर काढता येईल आणि पुढची दिशा ठरवता येईल त्या संदर्भात आपण इथं बघूयात. सो आत्तापर्यंत जे काही झालेले पेपर आहेत त्यापेक्षा नक्कीच थोडा एखाद दोन प्रश्न एक्स्ट्रा आकडेवर आलेला आहे. टफनेस हा थोडा वाढलेला दिसतोय. पण लक्षात घ्या, मी नेहमीप्रमाणे सांगतो 15 पैकी 10 ते 12ची रेंज ही या पेपरमध्येही अचीव झाली पाहिजे होती. तसे प्रश्न दाखवतो की जे ॲज इट इज आपल्याला यायला पाहिजे होते. ठीक आहे, त्यामुळे टफनेस असणार जे शेवटी एक्झाम आहे, एकदमच इझी कॅटेगरीमध्ये पेपर एक्सपेक्ट आपण करू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आपण याला भलेही असं म्हणू की एखादा दुसरा प्रश्न हा आउट ऑफ सोर्स आला किंवा आपण आत्तापर्यंत ट्रॅडिशनल जो वे फॉलो केला होता त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न आलेला आहे, पण त्याचं प्रमाण 1 किंवा 2च आहे. नक्की मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं, दरवेळेस 2 प्रश्न समजा टफ असतील त्यावेळेस तो आकडा 3 किंवा 4 वर गेलेला आहे. पण बाकी परत प्रश्न उरतो. मग 10 ते 12ची रेंज ही आपण अचीव करणं अपेक्षित होतं. सो लेट्स स्टार्ट. बघूया आपण पहिला प्रश्न हा. आता परत आकडेवारीवरचा जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि इकॉनॉमिक सर्वे. आता आपण बजेट आणि सर्वेबद्दल किती अवेअरनेस क्रिएट केलेला आहे, त्याचं डॉक्युमेंट टाकलेलं आहे, तुम्ही किती फॉलो केले माहीत नाही. दरवर्षी बजेट आणि सर्वे आपण मराठीमध्ये व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड कंपायलेशन करून टाकतो. त्यातला हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 1. ठीक आहे, 19%. आता बाकी डिटेल हा प्रश्न कसा आहे काय आपण नंतर हे करूयाच. आता फक्त उत्तर घ्या तुम्ही. RBI आता वेगवेगळ्या संस्थांमार्फत RBI असेल, नाबार्ड असेल किंवा कुठलीही संस्था जी इनिशिएटिव्ह घेत असते त्याच्याबद्दल विचारलं आहे. अंतर्दृष्टी हा डॅशबोर्ड कधी सुरू केला आहे तर जून 2023 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट साधा सिंपल प्रश्न घ्या. बँकांचा राष्ट्रीयकरणाचा, बँकांचा नियंत्रणाचा कायदा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट वगैरे म्हणतो. पण इथं अँगल काय विचारला आहे लक्षात घ्या. दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत, कन्सेप्ट पण आणि फॅक्ट्स पण. तुम्हाला इथं वर्ष विचारलं आहे का, जे की आपण पाठ करतो, वर्षही आहे त्याचा प्रश्न, पण त्याचं बॅकग्राऊंड, त्याचा अर्थ इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक काढा. का सांगतो की फॉलो कराच म्हणून, ते वाचाच, त्याचा उद्देश दिलाय आपण. मला वाटत नाही तुम्हाला इतर कुठं असेल. हे बँकांचं राष्ट्रीयकरण का केलंय, सामाजिक उद्देश हा इकॉनॉमिक्स गाईड आत्ताच काढून बघा, तुम्हाला त्यात सापडेल. आणि बॅचमध्ये पण आपण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड, रिझन, उद्देश जे घेतलेलं होतं त्याचा फायदा झाला का. ठीक आहे. नेक्स्ट हे बँकिंग रेग्युलेशन कायदा, मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार वाढवण्याचे, म्हणजे 1934चा कायदा आहेच ना, RBI ॲक्ट 1934. पण ते स्वातंत्र्यापूर्वी होता. स्वातंत्र्यानंतर आपण काय केलेलं आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 त्याच्यामार्फत RBIला अजून व्यापक अधिकार दिले. हे सगळं आहे बघा. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे इथं. बाकी डिटेलमध्ये डिस्कस करूच आपण. याचं उत्तर आहे 3. पण तुम्हाला एक त्यासोबत सांगतो की आपण किती राईट ट्रॅकवर आहेत. ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या आधी सांगितल्या होत्या. घ्या पॉलिटी अँगल ॲज इट इज आर्टिकल कलम हे. याचं उत्तर आहे 2. नेक्स्ट इथं आता परत ही समिती, म्हणजे समितीवर प्रश्न असतोच, पण ही आउट ऑफ बॉक्स म्हणून आपण किंवा आपल्या वाचण्यातल्या आणि आपल्या सोर्समध्ये नाही, हेही मान्य करतो की काही प्रश्न आपल्या याच्यातून आलेले नाही आहेत. पण तो प्रश्नाचा जो काही आकडा आहे तो मात्र नक्कीच 2 किंवा 3 आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बाकी तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे 10 ते 12ची रेंज ही आपल्या सोर्समध्ये किंवा आपण केलेल्या अभ्यासामधून, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमधून कव्हर होते, हे लक्षात घ्या. चला, याचं उत्तर आहे इथं दोन्ही A आणि B. ह्याचे सोर्स सहित टाकणार आहे पुन्हा मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळं. आता फक्त उत्तर घ्या. नेक्स्ट साधा सिंपल, किती वेळा झालेला प्रश्न. तुम्हाला सर आता फारच इझी प्रश्न, अरे इझी जरी असला तरी मग आला का प्रश्न, हे पण महत्त्वाचं आहे ना. घ्या 14, ही सांगायची गरज नाही. किती वेळा, 1 डे रिव्हिजन आठवते का. किती जण आहेत 1 डे रिव्हिजनवाल्यांना नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण घेतलेल्या आहेत आधी इनिशिएटिव्हमधून तुम्हाला रिफ्लेक्शन दिसत असेल. बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते. इथं पण आता हे आकडेवारीवर म्हणून काही प्रश्न हे जास्त आलेले आहेत. इथं आता हा पहिला पर्याय तुम्हाला ॲज इट इज सापडतो. परत इकॉनॉमिक सर्वे, बजेट तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. इथं मात्र कुठलंही वर्ष मेन्शन केलं नाही. त्यामुळे ज्वारी वगळता इतर तृणधान्यामध्ये पण बरेच पिकं येतात, त्याच्यामध्ये ही इथिओपियासोबत त्याची तुलना केलेली, पण कुठल्या वर्षाची वगैरे काय, तर बराच हा डाऊटफुल प्रश्न आहे. मग इथं तुम्हाला मी ह्याचं उत्तर नंतर सर्च करून देईल. तात्पुरतं A कन्फर्म बरोबर आहे. मग इथं 2 इलिमिनेट झालेले आहेत ऑप्शन जागेवर. आता तुम्हाला काय आहे, 1 किंवा 3 तुम्ही कोणी उत्तर दिलेत त्याच्यानुसार मार्क घ्या. ह्याचा तर विशेष येत नाही ह्या 2 ऑप्शनचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे का. आता इथं बघा, केंद्र शासनाचा आहे, पण पर्टिक्युलरली जर आपण बघितलात तर इथं नीती आयोग असणं अपेक्षित होतं.
पण ही पण काय चुकीची ठरत नाही, त्यामुळे हे दोन्हीही इथं बरोबर येतात. पण कधी कधी आयोग फार स्पेसिफिक शब्द पकडतो, सो बी केअरफुल. संस्था किंवा मंत्रालय किंवा राज्य सरकार का केंद्र सरकार अशा सगळ्या गोष्टी ऑलरेडी आयोगाने विचारल्या आहेत. त्यामुळे माझं सांगणं काम आहे की इथं जो कीवर्ड आहे हे काय चुकीचं आहे का तर नाहीये, पण नीती आयोग हा जास्त ॲप्रोप्रिएट आणि योग्य तिथं लागू असला असता. त्यामुळे हे याचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर. नेक्स्ट, आता हा पण ऑडिटिंग अकाउंटिंगचा जो काही कोर पार्ट आहे टेक्निकल, त्याच्यावरही प्रश्न यायला लागलेत. किंवा एक तरी प्रश्न असतो त्यात बाबतीतला हा एक प्रश्न. याचं उत्तर आहे वरील सर्व. परत बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघा, काय राजकोषीय तूट म्हणजे काय विचारलेलं आहे. मग आता हे तर येतच नाही अशा कुठल्या तुटीचा प्रकार. महसुली खर्च आणि महसुली तूट म्हणजे कुठले, महसुली उत्पन्न म्हणजे महसुली तूट. इथं काय राजकोषीय तूट विचारली आहे, पहिला ऑप्शन सरळ सरळ. वन डे रिव्हिजन किंवा बॅच मध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत. चला नेक्स्ट, या आरबीआयचे धोरणात्मक, गुणात्मक आणि संख्यात्मक साधनं. मी जाणीवपूर्वक हा पॉज का घेतला, किती गोष्टी ह्या वारंवार सांगत होतो की परफेक्टच करा. आता ज्यांनी बरोबर दिले ठीक आहे, पण ज्यांचं उत्तर चुकलं मग पश्चाताप करायची वेळ येते. किती बघा ना, हे संख्यात्मक गुणात्मक क्लिअर कट, बी आणि डी हा पर्याय. बोलू याच्यावर आपण सविस्तर बोलू अजूनही की काय करायला पाहिजे होतं, काय चुकलं. मेक इन इंडिया, आता इकॉनॉमिक सर्वे घ्या. ह्याच्या आधी महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, आता भारताचा इकॉनॉमिक सर्वे. सो त्याच्याबद्दलचे काही पॉईंट्स आहेत, त्याचं उत्तर आहे वरील सर्व. नेक्स्ट, करंट इकॉनॉमिक्स. आता हा काही कोर इकॉनॉमिक्सचा नाही आहे. तुम्हाला नवीन वित्त आयोग स्थापन केला, त्याचे अध्यक्ष त्याचे सदस्य हे आहेत माहीत पाहिजे. परत कन्सेप्च्युअल घ्या आणि त्याचं ॲप्लिकेशन. नुसतं कन्सेप्ट नाही, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा अंदाजपत्रिकेत तूट भरून काढते तेव्हा काय काय वाढू शकते, मंदी येईल का, महामंदी येईल का, चलनवाढ होईल. ऑब्व्हियसली जेव्हा सरकार पैसे छापतं आणि अर्थव्यवस्थेत टाकतं तेव्हा चलन पुरवठा वाढतो, पैशाचं प्रमाण वाढतं, वस्तू सेवांची मागणी वाढते आणि काय होते, महागाई निर्माण होते. परत आपण डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स पाठ करतो, पण त्यासोबतची जी कन्सेप्ट आहे ना, किंवा प्रगतिशील प्रतिगामी कर ज्याला आपण म्हणतो, कर भरण्याची क्षमता त्याच्यानुसार आकारलेला कर. मग ज्याची कर भरण्याची क्षमता जास्त, जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याची कर भरण्याची क्षमता जास्त, मग त्याला जास्त टॅक्स. ती कन्सेप्ट ही कर देय क्षमता तत्वाची. मग हे इथं दोन्हीही याच्यामध्ये येतं. आता इथं आयोगाने जर काही केलंच की हे सूट वगैरे आहे का, मग त्याचा अर्थ नेमका काय निघतो, एक्झम्पशन म्हणजे काय, तर तो टेक्निकल जर पार्ट बघितला तरच काहीतरी प्रॉब्लेम होईल, अदरवाईज दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, या एका शब्दाला माझं ते सांगणं काम आहे तुम्हाला की कुठला कीवर्ड हा विचारात घेतला पाहिजे होता. त्यामुळे इथं त्याचं उत्तर आहे 3. नेक्स्ट, परत करंट सरळ सरळ आहे. उर्जित पटेल IMFच्या नियुक्त्या बाबतीत. इथं पुन्हा आकडेवारी, GDP ग्रोथ रेट आपला विचारलेला आहे. इथं पुन्हा अजून काय माहिती का, प्रश्नामध्ये ना RBI आहे ना गव्हर्नमेंट आहे. आता GDPच्या ग्रोथ रेटबाबत IMF, वर्ल्ड बँक असेल, केंद्र सरकार, वित्त मंत्रालय, RBI वेगवेगळे प्रिडिक्शन्स मांडत असतात. तर मग नेमकं कोणाचं प्रिडिक्शन घ्यायचं. सो इथं RBIचं जर आपण विचारात घेतलं त्याचं उत्तर येतं 6.5. मग वित्त मंत्रालय म्हणजे सरकारचं विचारात घेतलं तर ते 7.3 आहे, पण नियर अबाउट आकडा म्हणजे 7.2 दिसतो. तो इथं पण पॉसिबिलिटी आहे. सो प्रश्नामध्ये क्लिअर कट असं काही मेन्शन केलेलं नाहीये, म्हणून तो प्रॉब्लेम येऊ शकतो. पण RBIचं क्लिअर कट ह्याचा आकडा सापडतोय आपल्याला जो मॅच झालेला, म्हणून मी इथं हे उत्तर दिलेलं आहे. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्याला वेगवेगळे प्रिडिक्शन्स आहेत आणि ते ऑप्शनमध्ये कुठले कुठले मॅच होतात त्याच्यानुसार उत्तर निवडणं अपेक्षित होतं. नेक्स्ट, आता हा लोकसंख्येचा प्रश्न आहे, सरळ साधा सिंपल फॅक्च्युअल डेटा. याचं उत्तर 2. यस. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स. जे प्रश्न आहेत कोर इकॉनॉमिक्सचे पण घेतले मी, करंटच्या अँगलने घेतलेत आणि काही लोकसंख्येच्या अँगलने होते तेही बघितले. अशा पद्धतीनं हा झाला एक फायनली पेपर. आपण याच्या आधी जे लेक्चर्स घेतलेत, वन डे किंवा टेस्ट सिरीज असेल, तर आता ज्यांनी जॉईन केली त्याला कळत असेल. ज्यांनी जॉईन नसेल केलं त्याला असं वाटेल की सर प्रत्येक वेळेला बॅचचा आणि पुस्तकाचा उल्लेख करतात. केलाच पाहिजे ना. अरे चांगल्या गोष्टी वाजवून सांगितल्या पाहिजे, दाखवल्या पाहिजेत, कारण त्या रिफ्लेक्ट होत आहेत. आपला पॅटर्न असेल, डिफिकल्टी लेवल असेल, किंवा त्या याचं बघा ना तुम्ही, हे ज्याला असं वाटतं ना या इकडं की सर हे आयोग तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक वेळेला करतं का, हे असे किती ऑप्शन दाखवू तुम्हाला. हे तर काय जून 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 आहे का, इथं जून, इथं जून, इथं जून, इथं जून, 21, 22, 23 क्लोज ऑप्शन नाही तर काय.
डिस्कस केलेलं आठवते का? जाऊन यूट्यूबला बघा, आपल्या याच्या आधीचे रील्स असेल, व्हिडिओ असतील, किंवा तो पैशाचा चलन छापणे आणि मग अर्थव्यवस्थेत टाकणे, मग महागाई निर्माण होईल का मंदी येईल हे पण माहिती पाहिजे. म्हणजे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग, त्यासोबत त्याचं ॲप्लिकेशन, अशा सगळ्या बाजून आपण काम केलेलं आहे आणि त्याचं फळ तुमच्यासमोर दिसतंय. आता तुमच्यापैकी किती जणांना पेपर कसा गेला, काय गेला, तो सगळा मुद्दा सेकंडरी राहिला, पण आपली दिशा योग्य होती, तशीच आपली पुढेही असणार आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी असेच बेसिक इनपुट्स तुम्हाला माझ्याकडून दिले जातील. आपलं यूट्यूब चॅनल फॉलो करा, लाईक करा, तुमचे फीडबॅक नक्की मेन्शन करा. टेलिग्रामवरही बऱ्याच नोट्स तिथे टाकलेल्या आहेत, जसं की आता बजेट सर्वे इथं कामाला आलेलं आहे, त्याची PDF व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड कंपायलेशन. तुम्ही किती जणांनी त्याची हार्ड कॉपी झेरॉक्स करून घेतलेत आय डोंट नो, पण अजूनही वेळ गेलेला नाही आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला ते मटेरियल नक्की कामाला येईल. सो फॉलो अवर यूट्यूब चॅनल अँड टेलिग्राम चॅनल. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला त्या इनपुट्स क्वालिटीची मिळून जातील. थँक्यू सो मच.